सलोनी जसे की आपण पाहतोय, मी सध्या सय्यदनगरच्या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय रेस्क्यू फाउंडेशन जे आहे हे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे, काम करत आहे। हे रेस्क्यू फाउंडेशन त्या विषयावरती काम करते ज्या महिलांवरती अन्याय अत्याचार झालेले आहेत किंवा ज्या महिला पीडित आहे अशा महिलांना या ठिकाणी सांभाळण्याचं काम या रेस्क्यू फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे। मात्र 23 तारखेला या रेस्क्यू फाउंडेशनमधून तब्बल 11 मुली जे आहेत ते बेपत्ता झालेल्या आहेत आणि या बेपत्ता झालेल्या मुलीची नोंद प्रभागामध्ये असणाऱ्या संबंधित पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची नोंद जी आहे ते केलेली नाही आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणलं तर या ठिकाणी एवढी मोठी घटना घडली, 23 तारखेला 11 मुली या रेस्क्यू फाउंडेशनमधून बेपत्ता झाल्यात, गायब झाल्यात। याची प्रेस नोटसुद्धा पत्रकारांना दिलेली नाही आहे। पत्रकारांना या घटनेची संबंधित माहिती जी आहे ते सुद्धा दिलेली नाही आहे। या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी रेस्क्यू फाउंडेशनच्या गेटवरती आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी एक वॉचमॅन होता। वॉचमॅनला सांगितलं आम्हाला आतमध्ये जायचं आहे। 23 तारखेला 11 मुली ज्या पद्धतीने बेपत्ता झालेल्या आहेत त्या बेपत्ता झालेल्या मुलीच्या संदर्भात विशेष माहिती आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे। त्यांनी सांगितलं गेटवरती थांबा, पत्रकारांना अलाउड नाही आहे। त्याच्या व्यतिरिक्त ते आतमध्ये गेले, एका महिलेला भेटले, मॅडमला भेटले, मॅडम बाहेर आले आणि ते सांगितले आम्हाला की आम्ही महिला बाल कल्याण विभागाला या घटनेची माहिती दिलेली आहे, परंतु आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आहे। तुम्हाला का देऊ शकत नाही आहे याचे कारण काय आहे हे तुम्ही त्यांनाच विचारा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। मात्र आता आम्ही इथून या प्रभागातल्या काळेपडळ पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आहेत। आपण त्यांच्यासोबत भेटून 23 तारखेला या रेस्क्यू फाउंडेशनमधून ज्या पद्धतीने 11 मुली बेपत्ता झालेल्या आहेत या मुलींचा तपास सुरू आहे की नाही, या घडलेल्या घटनेची माहिती अद्याप आपल्यापर्यंत आलेली आहे की नाही। त्याचबरोबर या ठिकाणी दलित पॅंथर संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद भाऊ सर्वदेसुद्धा यावेळेस आपल्यासोबत आहेत। आपण या सगळ्या घटनेची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडनं देखील घेणार आहोत। जय भीम जय शिवराय। हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशन संस्थेतून 23 मार्च 2026 रोजी 11 मुली त्या ठिकाणी बेपत्ता झालेल्या आहेत आणि त्या संदर्भात आजपर्यंत कोणत्याही प्रकारची सापडलेल्या नाही आहेत। तरी ज्या 23 तारखेला 11 मुली गायब झालेल्या आहेत त्या मुलींचा कुठल्याही प्रकारचा ठाव ठिकाणा लागलेला नाही आहे। खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन या ठिकाणी काय करत आहे आणि ही जी रेस्क्यू फाउंडेशन ही जी संस्था आहे ही संस्था खऱ्या अर्थानं त्यांची जी सुरक्षितता आहे ती कशा प्रकारची आहे आणि ती सुरक्षितता किती ढिल्या प्रकारची आहे या ठिकाणी जाणवत आहे। खरं तर या ठिकाणाहून यांनी कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी प्रेस मीडियाला त्या ठिकाणी दिलेली नाही आहे की आमच्या इथून 11 मुली बेपत्ता झालेल्या आहेत। म्हणजे ही जी घटना अशी घडलेली आहे तर याच्यासारख्या अनेक घटना या ठिकाणी यापूर्वीही घडल्या असतील याची शक्यता जाणवते, कारण की इथून याच्या आधी बऱ्याचशा मुली त्या ठिकाणी पळून गेलेल्या असतील परंतु त्यांची कोणत्याही प्रकारची माहिती त्या ठिकाणी यांनी बाहेर येऊ दिलेली नसणार आहे, ही शक्यता नक्कीच असणार आहे। आणि काल जे 23 तारखेला ज्या 11 मुली गायब झाल्यात या गेल्यात त्यांची माहिती यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली नाही आहे। तर खऱ्या अर्थानं ही जी रेस्क्यू फाउंडेशन जे हडपसरचं आहे तर त्या ठिकाणी या संस्थेची तात्काळ चौकशी करण्यात यावी, त्याचबरोबर या संस्थेच्या व्यवस्थापनावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्या बेपत्ता मुली झाल्यात त्यांचा तातडीनं शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमावं आणि त्याचबरोबर जे दोषी आहेत त्या दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि या संस्थेचं जे रजिस्ट्रेशन आहे, नोंदणी आहे ती तात्काळ त्या ठिकाणी पहिली रद्द करण्यात यावी, ही मागणी या ठिकाणी या न्यूजच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। खऱ्या अर्थानं हडपसरमध्ये हे जे रेस्क्यू फाउंडेशन आहे या फाउंडेशनमध्ये ज्या पीडित महिला आहेत, पीडित मुली आहेत त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि या पीडित महिला, पीडित मुली या ठिकाणी ठेवल्या जातात आणि या वारंवार या इथून गायब होत असतील ही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। आणि आज ज्या 23 तारखेला 11 मुली गायब झाल्या त्यांची कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी अजून प्रसारमाध्यमांना नाही आहे, इथल्या जनसामान्य लोकांनाही त्याची माहिती नाही आहे। तर खऱ्या अर्थाने या जी रेस्क्यू फाउंडेशन आहे यांचा हा भोंगळ कारभार या ठिकाणी उघडा आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तरी स्थानिक पोलिसांनी याच्यावर स्थानिक पोलीस असेल आणि पुणे शहराचे आयुक्त असतील अमितेश कुमार साहेब यांनी याच्यामध्ये लक्ष घालून याच्यामध्ये महिला बाल कल्याण असेल त्याचबरोबर रेस्क्यू फाउंडेशन असेल यांना विचारणा करून ह्या 11 मुलींचा तपास करावा। ह्या 11 मुली नक्की घाळत झालेत का, ह्या विकल्या गेलेल्या आहेत, 11 मुलींना यांनी विकलं की काय, का इथून अशाच मुली विकल्या जातात याची माहिती या ठिकाणी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि असा भोंगळ कारभार करणाऱ्या या संस्थेची नोंदणी त्या ठिकाणी रद्द करण्यात केली पाहिजे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी।
यावी. आणि मला तर असं वाटतं की ही खूप मोठी शृंखला आहे, ही खूप मोठी साखळी असणार आहे. कारण साखळी असल्याशिवाय एवढी मोठं काम, एवढी मोठी घटना त्या ठिकाणी दाबता येते असं मला वाटत नाही. ही खूप मोठी साखळी असू शकते, हे नाकारता येत नाही. याच्यावरती वचक बसला पाहिजे. पुणे शहराच्या CP साहेबांना माझं या व्हिडिओच्या माध्यमातून विनम्र आव्हान आहे आणि एक विनंती आहे की सर, या 11 मुली इथून गायब केल्यात, काही यांनी विकलेल्या आहेत, याची आपण सविस्तर माहिती घ्यावी. यांच्यावर जोपर्यंत कारवाई चालू आहे तोपर्यंत संस्थेचं त्या ठिकाणी नोंदणी त्याची रद्द करण्यात यावी, हीच मागणी व्हिडिओच्या माध्यमातून करतो. जय भीम, जय शिवराय.